तुकाराम बीज हा संत तुकाराम महाराजांचा भौतिक देह वैकुंठाला गेला तो दिवस. आख्यायिकेनुसार या दिवशी भगवान विठ्ठल स्वतः संत तुकारामांना वैकुंठात घेऊन जाण्यासाठी आले आणि त्यांना मोक्ष दिला. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. हा जयघोष ऐकला की डोळ्यासमोर उभा राहतो एक साधा वाणी पण विचारांनी विश्वाला प्रकाश देणारा संत, संत तुकाराम महाराज. वारकरी संप्रदायाचे तेजस्वी दीपस्तंभ, लोककवी, समाजसुधारक आणि भगवंताच्या नामस्मरणात लीन झालेले आत्मज्ञानी संत. पूर्ण नाव तुकाराम बोल्लोबा अंबिले मोरे. जन्म इसवी सन सदी 1598 देऊ. निर्वाण इसवी सन सदी 1650 देऊ. संप्रदाय वारकरी संप्रदाय, चैतन्य संप्रदाय. गुरु बाबाजी चैतन्य, केशव चैतन्य. आराध्य देव विठोबा पांडुरंग. तुकाराम महाराजांचा जन्म वसंत पंचमी माघ शुद्ध पंचमीला झाला. आई कनकाई आणि वडील बोल्लोबा अंबिले यांच्या घरी जन्मलेला हा पुत्र पुढे संपूर्ण महाराष्ट्राच्या हृदयात विराजमान झाला. तुकाराम महाराजांचे आयुष्य सुरुवातीला साध्या गृहस्थाप्रमाणेच होते. व्यवसाय, वाणी, पहिली पत्नी रखमाबाई, दुसरी पत्नी जिजाबाई उर्फ आवळाबाई. दुष्काळाने संसार उद्ध्वस्त झाला, संपत्ती गेली, पत्नी उपासमारीने मरण पावली. तेव्हा तुकोबा म्हणतात, काय माझे होते जे मी गमावले. संसाराच्या राखेतून उगवली भक्तीची ज्वाला. तुकाराम महाराजांनी बीजमंत्र देणारे सद्गुरू होते बाबाजी चैतन्य. माझिया मनीचा जाणोनिया भाव तो करी उपाव गुरु रावो. गुरुकृपेने तुकोबांना वैराग्य प्राप्त झाले. ते म्हणत, मला वैराग्य मिळाले नाही, माझ्या विठ्ठलाने ते घडून आणले. तुकाराम महाराजांनी साहित्य रचना, तुकारामाची गाथा, 5000हून अधिक अभंग. अभंग म्हटला की तो तुकोबारायांचाच. त्यांच्या अभंगात वेदांत, भक्ती, समाज सुधारणा आणि जीवन तत्वज्ञान याचा अद्भुत संगम आहे. अशिक्षित गावकरी सुद्धा त्यांचे अभंग पाठ म्हणतात. त्यांच्या प्रमुख शिष्यांमध्ये संत बहिणाबाई, निळोबाराय, कान्होबाराय. बहिणाबाईंना स्वप्नात गुरु उपदेश दिल्याची कथा प्रसिद्ध आहे. तुकारामांनी तिला वज्रसूची सारख्या बंडखोर ग्रंथाचे भाषांतर करायला सांगितले. यावरून त्यांचा धर्म किती उदारमतवादी होता हे दिसते. तुकाराम महाराज निर्भीड होते. वेदांताची मक्तेदारी मोडून त्यांनी जो सर्वसामान्यपर्यंत पोहोचवला, जात पात, अंधश्रद्धा, दिखाऊपणा यावर त्यांनी कठोर प्रहार केला. त्यांचे अभंग म्हणजे लोक शिक्षणाची गंगाच होती. इंद्रायणी नदीकाठी कीर्तन सुरू होते. तुकोबा म्हणाले, आम्ही वैकुंठाला जात आहोत, तुम्ही माझ्याबरोबर चला. 14 टाळकऱ्यांनी क्षेमालिंगन दिले. सकाळी माझी बोलवण करा, परतोनी घरी जावा. आणि भगवत कथा सांगता सांगता तुकोबा अदृश्य झाले. परंपरेनुसार ते सदैव वैकुंठाला गेले अशी श्रद्धा आहे. आजही महाराष्ट्राच्या प्रत्येक गावात, प्रत्येक वारीत, प्रत्येक कीर्तनात तुकोबांचा जयघोष होतो. ज्ञानदेव तुकाराम हा नाद म्हणजे महाराष्ट्राच्या आत्म्याचा नाद आहे. त्यांचे अभंग आजही अभंग आहेत. ना काळ त्यांना शिजू शकला, ना विचारांची धार कमी झाली. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. जर तुम्हाला हा संत चरित्राचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंटमध्ये लिहा, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.